तुमची पण स्किन थंडीमध्ये खूप जास्त ड्राय होऊन जाते का? इनफॅक्ट ऑइली स्किन ज्यांची असते त्यांची सुद्धा स्किन हिवाळ्यात थंडीमध्ये खूप ड्राय दिसू लागते का? मग तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर कोरड्या त्वचेपासून जर सुटका हवी असेल तर कोणत्या अशा वस्तूंचा वापर तुम्ही हिवाळ्यामध्ये एव्हरी डे बेसिसवरती करणं अपेक्षित आहे ज्यामुळे तुम्हाला नॅचरली तुमची स्किन मॉइश्चराइज झालेली दिसून येईल, शिवाय तुमची स्किन खूप स्मूथ सुद्धा राहील आणि खूप छान दिसेल। आता बऱ्याचदा काय होतं तर थंडी सुरू झाली की मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन किंवा बॉडी लोशन बऱ्याचशा गोष्टींचा वापर हा डबल होऊन जातो, कारण की आपल्याला आपली स्किन ही स्मूथ ठेवायची असते, राईट? पण तरी सुद्धा काही जणांना ते सूट होत नाही किंवा काही जणांना त्याचा इम्पॅक्ट योग्य झालाय आपल्या त्वचेवर असं सुद्धा जाणवत नाही। त्यांच्यासाठी म्हणून आज 5 अशा वस्तूंचा वापर तुम्ही करू शकता एव्हरीडे बेसिसवरती ज्याने सुद्धा तुमची स्किन ही भरपूर वेळासाठी मॉइश्चराइज राहू शकते। सगळ्यात पहिलं म्हणजे खोबरेल तेल। रात्री झोपण्याआधी आणि सकाळी अंघोळीनंतर तुम्ही जर इतर कोणतेही मॉइश्चरायझर तुम्हाला सूट होत नसेल किंवा तर अप्लाय करत सुद्धा असाल तरी त्याच्या आधी तुम्ही खोबरेल तेलाने संपूर्ण बॉडीवरती मसाज करू शकता। याने काय तर मसाज करताना तुम्ही ते तेल तुमच्या बॉडीमध्ये मुरू दिलं तर तुमची स्किन ही जास्त काळासाठी ते ऑइल धरून ठेवेल आणि काय होईल तर तुमची स्किन ही जास्त काळासाठी सॉफ्ट आणि स्मूथ राहील, शिवाय चिपचिप तुम्हाला जाणवणार नाही, कारण की तुमची स्किन ऑलरेडी ड्राय आहे। त्याला आपण मॉइश्चराइज करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे योग्य प्रमाणात खोबरेल तेलाने सकाळी आणि रात्री हात, पाय, चेहरा ह्याला प्रॉपर मसाज करा, नक्की फायदा होईल। दुसरं, हिवाळ्यामध्ये भरपूर फेस पॅक वापरून सुद्धा फायदा होत नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे मध। तुम्ही हातावरती मध घ्या, प्रॉपर त्याला चोळून मस्त फेसवरती अप्लाय करा आणि 5 ते 10 मिनिटं तसं सोडून द्यानंतर थंड पाण्याने वॉश करून घ्या। याने काय होईल तर चेहऱ्यावरती मधामुळे खूप जास्त फायदा काय होईल तर स्किन खूप सॉफ्ट होईल, शिवाय मॉइश्चराइज राहण्यासाठी मदत होईल। तुम्ही एव्हरीडे जरी हा उपाय करू शकत नसाल तरी आठवड्यातून किमान 3 वेळा हा उपाय करू शकता। तिसरं, केळं। तुम्ही केळं घ्यायचं आणि ते कुस्करून तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आणि असं केल्याने काय होईल तर चेहऱ्यावरती मॉइश्चर क्रिएट होईल, शिवाय चेहऱ्यावर जर डलनेस असेल, सुरकुत्या आल्या असतील तर तेही दूर होण्यासाठी मदत होईल। ड्राय स्किनवरती सुरकुत्या खूप जास्त उठून दिसतात, त्यामुळे केळं ह्यासाठी खूप जास्त फायदा करून देईल। आता दिवसातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तर 1 दिवस आड हा उपाय नक्की करू शकता। चौथं, काकडी। काकडी तुम्ही किसून घ्या आणि त्याचं जे पाणी आहे त्याने तुम्ही सकाळ आणि रात्री चेहरा वॉश करा, याने खूप फायदा होईल, चेहरा मॉइश्चराइज राहील। शिवाय काकडीचे खूप जास्त फायदे मिळतात आपल्या त्वचेला, हे काही मी वेगळं एक्सप्लेन करायची गरज नाहीच आहे, पण तरी सुद्धा काकडी तुम्ही जेव्हा चेहऱ्यावर अप्लाय करता तेव्हा त्याचे फायदे बरेचसे होतात, जसे की स्किनचं जे टेक्स्चर आहे ते सुधारतं, ड्राय स्किन असेल तर ती मॉइश्चराइज्ड होण्यासाठी मदत होते, डलनेस असेल तर ते दूर होतं, डार्क सर्कल्सवरती काम करतं, पिगमेंटेशनवरती काम करतं, असे बरेचसे स्किन प्रॉब्लेम्स आहेत जे दूर ठेवण्यासाठी काकडी एकमेव उपाय ठरू शकतोय। त्यामुळे तुम्ही दिवसातून एकदा किंवा तर जर तुम्हाला हा उपाय करता येत नसेल, सकाळ आणि संध्याकाळ काकडीच्या पाण्याने जर चेहरा धुता येत नसेल तर मग तुम्ही सरळ काकडी कुस्करा आणि ती तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून 5 ते 10 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने वॉश करून घ्या। दिवसातून एकदा किंवा तर 1 दिवसाआड हा उपाय तुम्ही नक्की करू शकता। 5वं, दूध। दुधाने तुम्ही चेहरा वॉश करायला हवाय। हिवाळ्यामध्ये हा सर्वात बेस्ट उपाय ठरतो। प्रत्येक मॉइश्चरायझर क्रीम मध्ये किंवा तर तुम्ही इतर कोणत्याही बरेचसे जे क्रीम्स आहे जे तुमच्या स्किनला स्मूथ करण्यासाठी मदत करतात त्याच्यामध्ये दुधाचा समावेश काही अंशात असतोच, त्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट दूध घेतलं 1 वाटीभर, त्याने कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर अप्लाय केलं आणि मग नंतर 5 मिनिट्ससाठी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केला आणि दुधाचं काही अंश तुम्ही तुमच्या स्किनमध्ये मुरू दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो, स्किन ड्राय अजिबात होत नाही। कच्चं दूधही वापरू शकता किंवा तुम्ही गरम केलेलं दूध आहे ते थंड करून सुद्धा स्किनवरती अप्लाय करू शकता। एव्हरीडे बेसिसवरती हे केलं तर तुमची स्किन हिवाळ्यात म्हणजे थंडीत सुद्धा खूप जास्त सुंदर दिसेल। अशा पद्धतीने जर थंडीमध्ये तुमची स्किन खूप जास्त ड्राय होत असेल तर नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून सुद्धा तुमची त्वचा ही खूप जास्त स्मूथ आणि ग्लोईंग बनू शकते। या व्हिडिओमध्ये इतकंच। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।